മുഗൾ തലസ്ഥാനമായിരുന്ന ഷാജഹാനാബാദിൽ ഇന്നത്തെ ഓൾഡ് ഡൽഹിയുടെ ഒത്ത നടുക്ക് തലയെടുപ്പോടെ രാജ്യത്തെ മുസ്ലിം പ്രതാപം വിളിച്ചോതി നിൽക്കുന്ന മസ്ജിദെ ജഹാനെ നുമ അഥവാ വിഖ്യാതമായ ഡൽഹി ജമാ മസ്ജിദ്. ഡൽഹി ജമാ മസ്ജിദിന്റെ 1-ാം നമ്പർ ഗേറ്റിനെതിർവശം ഒരു കാലത്ത് ഡൽഹി നഗരത്തിന്റെ തിരക്കേറിയ സാഹിത്യ കേന്ദ്രമായിരുന്നു. പുസ്തകശാലകളും ലൈബ്രറികളും എഴുത്തുകാരും സാഹിത്യകാരന്മാരും വരികയും പോവുകയും കൂടിയിരിക്കുകയും ചെയ്തിരുന്ന കേന്ദ്രം. ഡൽഹിയുടെ ഉറുദു ബസാർ. ये जो उर्दू बाज़ार है आज से 100 साल पहले यहाँ पर बना था. ये उर्दू बाज़ार में यहाँ पर 40 से ज़्यादा दुकानें थी. दुकानें बहुत सारी थी उस वक्त. और जैसे मैंने अपने दादा से सुना है, मैंने देखी नहीं है, मैंने देखी भी कि दुकानें थी, उनमें से बहुत सारी दुकानें तो मैंने भी देखी हैं, लेकिन वो अब ख़त्म हो चुकी हैं. ये उर्दू बाज़ार पार्टीशन से पहले था और यहाँ तकरीबन बहुत बड़ी दुकानें थी और बड़ी बड़ी दुकानें थी उर्दू की. और ये पूरा मार्केट जो है, ये पूरा उर्दू बाज़ार फिर किताबों की दुकान थी. लेकिन आहिस्ता आहिस्ता ये चेंज होता गया. आहिस्ता आहिस्ता लोगों ने पढ़ना छोड़ दिया, लोगों ने वाइंड अप कर दिया. फिर दूसरे जनरेशन दूसरी आ गई, उन्होंने दूसरे बिज़नेस शुरू कर दिए. उसकी वजह से आहिस्ता आहिस्ता यहाँ से ये काम ख़त्म होता चला गया. अब मुश्किल से 4-5 दुकानें रह गई हैं. 40 വർഷം മുമ്പ് വരെ ജഗത് സിനിമ മുതൽ മട്യാമഹൽ റോഡ് വരെ 80ഓളം പുസ്തകക്കടകൾ മാത്രമുണ്ടായിരുന്ന ഈ തെരുവിൽ ഇന്ന് ബാക്കിയുള്ളത് വെറും 5 കടകൾ മാത്രം. അവർ ഉച്ചയാകുമ്പോൾ തുറക്കുന്നു. വെയിലിലും അനുഭവപ്പെടുന്ന ഇളം തണുപ്പിൽ ബട്ടറിട്ട ചായ കുടിക്കുന്നു. ജമാ മസ്ജിദും മീനാ ബസാറും പിന്നെ അനേകം ഭക്ഷണ വൈവിധ്യങ്ങളും തേടിയെത്തുന്ന അനേകം സഞ്ചാരികൾക്കിടയിൽ ഉറുദുവിനെയും ഉറുദു സാഹിത്യത്തെയും പുസ്തകങ്ങളെയും ഇഷ്ടപ്പെടുന്ന ആരെങ്കിലുമൊക്കെ തങ്ങളെ തേടിയെത്തുമെന്ന് വിശ്വസിച്ച് കാത്തിരിക്കുകയാണിപ്പോൾ. തന്റെ പ്രതാപകാലത്തെ പ്രൗഢിയും ഗരിമയും നഷ്ടപ്പെട്ട ഉറുദു ബസാർ. किताबों जो काम है, उस किताबों के काम से आदमी लखोपति करोड़पति नहीं होता. हो जाते हैं बहुत सारे लोग हैं, लेकिन ये काम जो है ना, जिसे हमारे यहाँ हमारी ज़बान में कहा जाता है कि पत्थर का अचार जल्दी से गलता नहीं है. यानी किताबें हमारे पास 1939 से मतलब हमारे पास 100 साल पुरानी किताबें रखी हुई हैं अभी तक. मैंने खुद अपने हाथ से किताबें लगाई थी 1992 में, वो अब तक नहीं बिकी. ऐसा हो जाता है. शौक था, सुनते थे, जाते थे यहाँ. चूँकि यहाँ बहुत प्रोग्राम होते थे, मुशायरे होते थे इसी जगह पर ही. तो अब वो सब चीज़ें ख़त्म हो गई हैं. ये उर्दू बाज़ार जो था ना, यहाँ उर्दू बाज़ार के अंदर पहले पुराना दौर था, कोई ऐसी नई चीज़ें नहीं होती थी. लकड़ी की बेंचेस होती थी, हर दुकान के आगे रखी हुई होती थी. और शाम के वक्त उसमें लोग आकर बैठा करते थे. और अक्सर क्या होता था, यहाँ शायर आते थे. जितने शायर हैं, शायर बहुत सारे शायर यहाँ आया करते थे. तो एक महफिल जमा करती थी. मेरे सामने भी जब मैं छोटा था तो हमारी दुकान पर भी बहुत सारे अदीब हैं. जैसे शायर मुनव्वर राना, आज की शायर मुनव्वर राना साहब, उनका इंतकाल हो गया है. मुनव्वर राना साहब यहाँ के बैठा करते थे और खूब देर तक वो अपनी शायरी यहाँ पर करते रहते थे बैठकर. काफ़ी सारे शायरों का एक मजमा यहाँ रहता था. दक्कन के वली ने मुझे गोदी में खिलाया, वाह. सौदा के कसीदों ने मेरा हुस्न बढ़ाया. दक्कन के वली ने मुझे गोदी में खिलाया, सौदा के कसीद. പുസ്തകശാലകൾക്കു മുന്നിലെ മരപ്പടികളിലിരുന്ന് മിർസ ഗാലിബിന്റെയും ഫിസ് അഹമ്മദ് ഫൈസിന്റെയും കവിതകൾ ചർച്ച ചെയ്തിരുന്ന ഈ തെരുവുകളിൽ ഇന്ന് മസാല പുരട്ടിയ പലതരം കബാബുകളുടെ ഗന്ധമാണ് പുകഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. വിരലിലെണ്ണാവുന്ന ചിലർ മാത്രം അപ്പോഴും തങ്ങളുടെ പാരമ്പര്യവും പൈതൃകവും ഓർത്ത് ഇവിടെ തന്നെ തുടരുന്നു. ആ കൂട്ടത്തിൽ 90കളുടെ താരമായിരുന്ന കാലിഗ്രഫി കലാകാരനുമുണ്ട്. നിലനിൽപ്പിനു വേണ്ടി മറ്റെല്ലാവരും പലയിടങ്ങളിലേക്ക് മാറി. ചിലർ പുസ്തകങ്ങൾക്കു പകരം മറ്റു പലതും ആരംഭിച്ചു. दिल्ली में कातिब नहीं है अब.
नहीं है। कोई जब उसको फाइनेंशियली फ़ायदा नहीं है तो क्यों करेगा वो? उसको तो डेली यूज़ के लिए अपना पैसा चाहिए ना, अपना एक्सपेंडिचर चलाने के लिए तो पैसा चाहिए। अब उसकी जब इनकम नहीं होगी तो क्यों करेगा वो? हाँ, ये खाना बाज़ार हो गया कि लोगों को भूख ज़्यादा लगने लगी। लोगों को भूख ज़्यादा लग रही है इसलिए खाना खाते हैं। अब भूखा आदमी किताब नहीं पढ़ता, वो तो खाना ही खाता है। ഉറുദു ഭാഷയ്ക്കും മുമ്പേ ഉറുദു ബസാറുണ്ട്. പട്ടാളം എന്നർത്ഥമുള്ള ടർക്കിഷ് പദമായ ഒർദു എന്നതിൽ നിന്നാണ് ഉറുദു ഉത്ഭവിക്കുന്നത്. മുഗൾ പട്ടാളക്കാരുടെ കേന്ദ്രമെന്ന നിലയിൽ ഉറുദു ബസാർ പ്രശസ്തമായി. 1800കളുടെ തുടക്കത്തിൽ ഡൽഹി ജമാ മസ്ജിദിന്റെ ചുറ്റുവട്ടത്ത് ചില പ്രസാധകശാലകളും പുസ്തക വിൽപ്പനയും കാലിഗ്രഫി ചെയ്യുന്ന കാത്തിബുകളും ഉണ്ടായിരുന്നു. 1857 ശിപായി ലഹളക്കു ശേഷം ചെങ്കോട്ട മുതൽ ജമാ മസ്ജിദ് വരെയുള്ള എല്ലാം തകർക്കപ്പെട്ടു. ചെങ്കോട്ടയുടെ മുക്കാൽ ഭാഗവും ഒപ്പം ഉറുദു ബസാറും അന്ന് തകർന്നു. पाकिस्तान से जब आना जाना था तो पाकिस्तान से लोग यहाँ आया करते थे खूब यहाँ पर। तो ये 1947 के अंदर ये मसला हुआ कि जो यहाँ के उर्दू बाज़ार के जो लोग थे वो सब मुंतकिल हो गए पाकिस्तान। बहुत सारे पब्लिशर्स थे वो भी पाकिस्तान मुंतकिल हो गए। चंद लोग बच गए जो यहाँ चला रहे थे। तो ये उर्दू बाज़ार जो है वो एक याद रह गई, बाकी लोग जो पुराने थे वो चले गए। 1.5 നൂറ്റാണ്ടുകൾക്കു ശേഷം 1920കളിലാണ് ഇപ്പോഴത്തെ ഉറുദു ബസാർ സ്ഥാപിക്കപ്പെടുന്നത്. ഉറുദു, ഫാരിസി, അറബി ഭാഷകളിലൂടെ മതവും രാഷ്ട്രീയവും ചരിത്രവും പറയുന്ന പുസ്തകങ്ങളിലൂടെ ഉറുദു ബസാർ ഡൽഹിയുടെ സാഹിത്യ നഗരമായി. क्योंकि पूरे हिंदुस्तान में सब जगह किताबें नहीं छपती थी। एक दिल्ली के एक हमारा सेंटर था जहाँ सारे प्रेस थे, कातिब भी सारे यहीं पे थे और प्रेस भी यहीं थे। तो उम्मन किताबें यहीं से छपकर पूरे हिंदुस्तान में सप्लाई होती थी। खासतौर से हैदराबाद जाती थी, हैदराबाद है, भोपाल है, जहाँ भी उर्दू का सिलसिला रहता था वहाँ किताबें यहाँ से हिंदुस्तान से जाती। पुराने करीम में अभी भी यहीं से छपकर जाता। प्रिंटिंग प्रेस सबसे ज़्यादा यहाँ पर है। तो यही वजह है कि दिल्ली जो है खासतौर से इसका सेंटर बना हुआ है। 1970നും 80കൾക്കുമിടയിൽ ഉറുദു രചനകളുടെയും പ്രസാധകരുടെയും കേന്ദ്രമായി ഉറുദു ബസാർ മാറി. ഉറുദു ബസാറിനടുത്തുള്ള ദരിയാഗഞ്ച് ഉറുദു പ്രസാധകശാലകൾക്ക് പേരുകേട്ട സ്ഥലമാണ്. अच्छा, सबसे बड़ी प्रॉब्लम ये है कि स्कूलों से उर्दू हटा दी गई है। हमारी दिल्ली के अंदर भी चंद स्कूल हैं जहाँ उर्दू है, और उर्दू भी क्या है, ऑप्शनल है। बाकायदगी के साथ उर्दू नहीं पढ़ा जा रही। उर्दू एज अ लैंग्वेज उसको एक्सेप्ट ही नहीं कर रहे। बस उन्होंने क्या कर रखा है, उर्दू जो है मुसलमानों की ज़बान है। तो मुसलमानों की ज़बान किसी मज़हब की नहीं होती। ज़बान तो बोलने वालों की होती है, जो बोलने वाले वो उसके हैं। अब आप केरला में मुसलमान हैं तो मलयालम बोलते हैं, वो उर्दू नहीं बोलते। और ये हम लोगों के लिए बड़ा मतलब सेटबैक है एक तरह से कि हमारा ही प्रोफेशनल था, हमारा ये जो कल्चर था वो सब ख़त्म होता जा रहा है ऐसा ऐसा। ജമാ മസ്ജിദിന് ചുറ്റും എരിഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുന്ന കബാബുകൾ ഒരു ഭാഷക്കും നിരവധി പുസ്തകങ്ങൾക്കും അതിനെ ചുറ്റിപ്പറ്റിയുള്ള ചരിത്രങ്ങൾക്കും മീതെയാണ് പുകഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. രാജ്യത്തിൻ്റെ സാമൂഹിക, സാംസ്കാരിക, രാഷ്ട്രീയ ചരിത്രത്തിൽ മുഖ്യ പങ്ക് വഹിക്കുന്ന ഒരു ഭാഷയെ ഇങ്ങനെ തഴയുന്നത് രാജ്യത്തിൻ്റെ തന്നെ ചരിത്രത്തോടുള്ള വെല്ലുവിളിയാണ്.